एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कालपासून न्यायालयामध्ये ज्या विषयाची सुनावणी सुरू होती ते म्हणजे शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे. यामध्ये कुठेतरी एक सुवर्ण मध्य निघू शकेल का, याचा जो काही प्रयत्न सरकार दरबारी आणि शेतकऱ्यांसोबत सुरू होता तो वाद न्यायालयात जाऊन पोहोचला. न्यायालयाने आज जी सुनावणी केली आहे त्यानुसार न्यायालयाने खरं तर दोन्ही बाजूंना फटकारलेलं आहे आणि त्याच वेळेला न्यायालयाने 4 जणांची एक समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या द्वारे या शेतकरी कायद्यांचा अभ्यास केला जाईल आणि तत्पूर्वी न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे हा सरकारला दणका आहे का, अजून काय काय या विषयाचं पुढे होऊ शकतं, यावरती खरंच तोडगा सापडेल का, सध्याची परिस्थिती पाहता सरकार तोडगा आणण्यासाठी सकारात्मक दिसतंय का, ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला आजच्या चर्चेमध्ये आपण उहापोह करणारच आहोत. तत्पूर्वी हा विषय नेमका काय आहे तो आपण समजून घेऊया आपण या रिपोर्टमधनं. गेले 1.5 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस काहीसा आशादायी आहे. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या यात काही केल्या सुवर्ण मध्य साधत नव्हता. वास्तविक हे कायदे करताना सरकारने कोणत्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलं, त्याचा सर्व्हे कुठे झालाय का, या कायद्याची प्रायोगिक तत्वावर कुठे अंमलबजावणी झालीये का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी आणि कृषी तज्ञांनीही सरकारला विचारले. मात्र सरकार दरबारी या प्रश्नांची समाधानकारक उत्तरच मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडी, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपला ठिय्या दिला आणि तो कायम ठेवला. अखेरीस हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने यात लक्ष घालताना दोन्ही बाजूंना फटकारलंय आणि कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देत या सगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून कायद्याचा अभ्यास केला जाईल. तसंच शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन या संपूर्ण पेचावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील ही समिती करेल. खरं तर एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना ज्याच्यासाठी हा कायदा आणला जातोय त्याला विश्वासात घेऊन त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणीही करणं अपेक्षित असतं. मात्र या मधल्या पायऱ्या गाळल्यामुळेच सरकारला आता एक पायरी मागे यावं लागलंय. एक प्रकारे सरकारसाठी न्यायालयानं हा दणकाच दिलाय. याच विषयाचा उहापोह आपल्याला आजच्या माझा विशेषमध्ये करायचा आहे आणि या विषयावरच्या चर्चेसाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आता आहेत अभय देशपांडे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक देखील आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. त्याबरोबर भाजपचे नेते पाशा पटेल आपल्यासोबत आहेत आणि आंदोलक शेतकरी आहेत संदीप गिड्डे. त्याचबरोबर कृषी अर्थव्यवस्थेचा अभ्यासक मिलिंद मुरुगकर सुद्धा आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. मी सुरुवातीला संदीप गिड्डे यांच्याकडे जाईन. संदीपजी, आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा बाणा तिथे तुम्ही पाहिलेला आहे, आत्ता न्यायालयाने हस्तक्षेप करून मध्यस्थी करायचा एक प्रयत्न केला असं आपण सध्या तरी म्हणूया. समाधानी आहात तुम्ही यावरती? आशादायी चित्र भविष्यात दिसेल असं वाटतंय? नाही, पहिला मुद्दा असा आहे की आंदोलक जे शेतकरी आहेत तर त्यांना जी अपेक्षा होती ती सरकारकडनं होती. कारण हे जे कायदे तयार केलेले आहेत हे कायदे सरकारने केलेत. हे कायदे रद्द देखील करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतला पाहिजे. आमचं जे आंदोलन आहे हे सरकारकडे न्याय मागण्यासाठीचं आंदोलन आहे. ना सुप्रीम कोर्टामध्ये सरकार गेलंय ना आंदोलक शेतकरी गेलेले आहेत. त्या ठिकाणी आणखीन एक थर्ड पार्टी त्या ठिकाणी गेलेली असल्यामुळं अद्याप आम्हाला या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन जे आहे ते करण्यात आलेलं नव्हतं. यामुळं आम्ही आता सध्याला फक्त 26 जानेवारीचा जो आमचा निर्धार आहे की पूर्णपणे दिल्लीमध्ये आतमध्ये कूच करायचा ट्रॅक्टर घेऊन त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. कारण हे जे काळे कायदे आहेत हे शेतकऱ्यांचं मृत्यूपत्र आहे, डेथ वॉरंट आहे. आजचं कायद्याला स्थगिती देऊन आजचं मृत्यूपत्र फक्त म्हणजे आजचं मरण उद्यावरती गेलेलं आहे, पण शेतकऱ्याचं मरण निश्चित आहे. या कायद्यानं मरण्यापेक्षा आम्ही लढून मरू हा आमचा निर्धार आहे. महाराष्ट्रात आम्ही सध्या पोलखोल यात्रा जी आहे ती आम्ही काढतोय. त्यामुळे मला पहिल्यांदा या चर्चेच्या सुरुवातीलाच पोलखोल करायची आहे. अनिल घनवट जे ह्या सुप्रीम कोर्टानं जी समिती नेमलेली आहे त्याचे एक सदस्य त्या ठिकाणी आहेत. अनिल घनवट यांचीच ही पोस्ट आहे फेसबुकची, ज्याच्यामध्ये 12 नोव्हेंबर 2020 ची आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे जिसकी सरकार उसका कोर्ट.
आता त्यांच्याच भाषेत जर समजायचं म्हटलं, अनिल घनवट यांनीच सांगितले जिसकी सरकार उसका कोर्ट, म्हणजेच हे केवळ सरकारचं भावलं म्हणून अशा पद्धतीचे आहेत. समितीचे जे सदस्य आहेत हे कम्प्लिटली चारही सदस्य भाजपनं जेवल्यानंतर ताट धुण्याचं काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा या ना समितीवरती आमचा विश्वास आहे किंवा सुप्रीम कोर्टानं जे दिलेलं आहे एक उंदरास मांजर सामील अशा पद्धतीचा हा खेळ आहे. आमचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे आणि तो जिंकू किंवा मरू अशा परिस्थितीतला आहे. पाशा पटेलजी काय म्हणाल यावरती? शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सरकार दरबारी हा प्रश्न सुटेल, सरकार यावरती काहीतरी तोडगा काढेल, मात्र प्रश्न आता न्यायालयात गेलेला आहे. नाही, प्रश्न न्यायालयात गेलेला आहे. न्यायालयाने याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि 4 सदस्याची समिती स्थापन केलेली आहे. कसं असतं माहितीये का, एखाद्या माणसाबद्दल बोलताना आपण थोडं त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ही जी 4 माणसं सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहेत, तर मी तर सुरुवात अशी करतो की हे विषय सुप्रीम कोर्टाला समजून घ्यायचे. महत्वाचं कसं आहे की आता सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत शरद बोबडे साहेब, मला असं वाटतं की कदाचित बरं का, सॉरी माफ करा मला, परंतु मला असं वाटतं की शेतकरी आंदोलनामध्ये रस्त्यावर बसलेला एक व्यक्ती सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदावर बसतो ही मी माझ्या डोळ्यांनी शरद बोबडे साहेबांबद्दल बघितलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, भूपेंद्र सिंग मान या समितीमध्ये जे आहेत, ज्या काळामध्ये पंजाब जळत होतं 84 मध्ये, त्या काळामध्ये 2 लाख शेतकरी पाशा पटेलजी यामध्ये जे या समितीमध्ये जी 4 मंडळी आहेत ती कृषी क्षेत्रामधली ज्येष्ठ मंडळी आहेत, याबद्दल कोणाचाही दुमत नाहीये, बिलकुल कोणाचाही दुमत नाहीये. मात्र राजू शेट्टीने त्याच वेळेला राजू शेट्टींनी आरोप केलेला आहे की या समितीमध्ये जे आहेत ते सगळे या कृषी कायद्याच्या बाजूने निर्णय घेणारे आहेत, म्हटल्यानंतर तोंडाला पानं पुसल्यासारखा प्रकार आहे हा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय सांगाल? मग आता संदीप गिड्डे सुद्धा तसंच म्हणत होते, तसंच काहीसं म्हणत होते संदीप गिड्डे सुद्धा. त्यांना समिती फार हॅपी नाहीये त्याच्याबद्दल. नाही, ह्याचा अर्थ असा आहे का ह्यांनी म्हणलेलं सगळं खरं आहे असं म्हणायचं का? एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगलोय तुम्हाला, मी ही 4 माणसं जी बसलेली आहेत ती तोला मोलाची. आता जे अशोक गुलाटी साहेब आहेत, अशोक गुलाटी साहेबाला कोण आणलं भारतामध्ये? अशोक गुलाटी साहेबाला मनमोहन सिंगांनी आणलं की त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. एक काळ असा होता की अशोक गुलाटी साहेबाचे जे स्टेटमेंट आहेत किंवा जी आकडेवारी आहे, या देशातला प्रत्येक शेतकरी नेता ही अशोक गुलाटी साहेबांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर आपले भाषण करायचा. मी त्याचा साक्षीदार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा नम्रताजी, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की मी गुलाटी साहेबाबद्दल एक शब्द बोलू का तुम्हाला, की ज्यावेळेस अशोक गुलाटी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांना म्हटलं महाराष्ट्रात येऊन बघा काय चाललंय, आणि त्यावेळेस गुलाटी साहेब महाराष्ट्रात आले. मी माझ्या संस्थेमध्ये 17 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या नेत्यांना, शेतकऱ्यांना बोलवलं होतं, कृषी विद्यापीठाच्या लोकांना बोलवलं होतं. काय निघालं? 700 रुपये हमी भाव होता ज्वारीचा. गुलाटी साहेब दिल्लीला जाऊन 1500 रुपये केलेले. म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला की शेतीचं ज्याला आकलन आहे, ज्याला अभ्यास आहे, ज्याला खोली आहे, जे समजू शकतात सगळ्या गोष्टी, अशा लोकांच्या माध्यमातून जर समजा सुप्रीम कोर्ट शेतीचे हे विषय समजून घेणार असेल तर त्याला त्याच्याबद्दल आनंद वाटला पाहिजे. आपण संदीप गिड्डेंना विचारूया, त्यांना मान्य आहे का हे? संदीप गिड्डेजी, ह्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की भूपेंद्र सिंग मान जे आहेत, अखिल भारतीय किसान समन्वय समिती ह्याचे ते अध्यक्ष आहेत आणि 14 डिसेंबरला त्यांनी स्वतःहून पत्र लिहिलंय की ह्या कायद्याच्या समर्थनार्थ आम्ही आहोत आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आम्हाला याला बोलवावं, चर्चेसाठी बोलवावं आणि आम्ही समर्थन करू. यांनी बोलवल्यासारखं करायचं, त्यांनी आल्यासारखं करायचं आणि ते समर्थन केलंय. पूर्णपणे ह्या कायद्याच्या समर्थनार्थ जी मंडळी आहेत त्यांचं पत्र आहे माझ्याजवळ आता सध्याला, आणि ह्याच्यामध्ये मग ही शेतकरी संघटना गेली 3 महिन्यापासून या कायद्यांचं समर्थन करते. 75 शेतकरी आजपर्यंत शहीद झालेले आहेत या शेतकरी आंदोलनामध्ये, आणि ह्या संदर्भामध्ये सरकारनं, केंद्र सरकारनं आजपर्यंत मार्ग काढणं अपेक्षित होतं, परंतु तो मार्ग काढत नाही आहे. सुप्रीम कोर्टानं जी चपराक लावलेली आहे की एवढे दिवस एवढे शेतकरी शहीद होत असताना तुम्ही डोळे झाकून त्या ठिकाणी बसलेला आहात, आणि मग शेवटी ही कमिटी येते आणि ही कमिटी देखील मग अशा पद्धतीचं स्पष्ट आमच्याकडे पुराव्यासहित आहे. अनिल घनवट तर म्हणतात की जिसकी सरकार उसकाही कोर्ट. याचाच अर्थ काय आहे? त्यांचीच पोस्ट आहे ती,
मी असं म्हणजे सरकारचंच कोर्ट आहे आणि मग कोर्टानं सरकारचीच माणसं त्या ठिकाणी नेमलेली आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये या आंदोलनाला कुठेतरी सॉफ्ट करता येईल का अशी भावना आहे. परंतु शेतकरी जो आहे, आमची संयुक्त किसान मोर्चाची जी समिती आहे त्यांचा असा निर्णय आहे, जोपर्यंत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आपला हा लढा जो आहे तो चालू राहणार. मुद्दा लक्षात आला. सचिन सावंत, आपली प्रतिक्रिया या सगळ्यावर. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेला यामध्ये उतरावं लागतं, त्याचा अर्थ या देशातलं एक्झिक्युटिव्ह जे कार्यकारी मंडळ आहे, जे सरकार आहे, ते पूर्णपणे फेल झालेलं आहे. याच्यात खऱ्या अर्थानं कायदा बनवणं हे सरकारची जबाबदारी असते. त्याला त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये त्याची मान्यता मिळवणं असतं, त्याच्यावरती समग्र चर्चा झाली पाहिजे. संसद यासाठीच ठेवली आहे की जेव्हा कुठलाही मसुदा कायद्याचं सरकार घेऊन येतं त्याच्याबद्दल योग्य अयोग्य अशा तऱ्हेची चर्चा झाली पाहिजे. त्यामध्ये काही महत्वाचे जे काही विरोधी पक्षाचे त्याच्यामध्ये सल्ले आहेत ते अंतर्भूत केले पाहिजेत. एक चांगला कायदा आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देणारा कायदा अशा तऱ्हेचं तयार करण्याची जबाबदारी सरकारची असते. या कायद्याच्या अनुषंगानं जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही तऱ्हेची चर्चा संसदेमध्ये केली गेली नाही. विरोधी पक्षाला तर देशद्रोही या लोकांनी ठरवूनच ठेवलेला आहे की जो कोण सरकारचा विरोध करेल त्याला देशद्रोही आहे. सगळ्यात मोठा धोका लोकशाहीमध्ये असा आहे की ज्या वेळेला विरोधी पक्षाची त्या पद्धतीची एक विश्वासार्हता ही सरकार ठेवत नाही, त्यांचा सन्मान ठेवत नाही, त्यावेळेला जनता ही सरळ सरळ सरकारच्या विरोधामध्ये उभी राहू शकते. तुम्ही लक्षात घ्या, विरोधी पक्षाचं मत काय असतं ते जनतेचं मत असतं आणि त्यामुळे ही लोकशाहीची प्रक्रिया तशा तऱ्हेनं तयार केली गेलेली आहे. वस्तुतः आजच्या परिस्थितीमध्ये जर सरकारनं भूमिका सांगितली तर तुम्ही सांगाल की वेगवेगळ्या पद्धतीचे मंत्री वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत, भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत. एकंदरच या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणून झालं, खलिस्तानीवादी म्हणून झालं, चीन पाकिस्तानचे संबंध जोडून झाले. तर आता सर्वोच्च न्यायालयाला देखील हे खलिस्तानी किंवा देशद्रोही म्हणणार का, हे भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे, कारण त्यांनी आता या संदर्भामध्ये वेगळा निर्णय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं आता या समितीमध्ये काय निर्णय झाला असेल किंवा काय झाला असेल, मला असं वाटतं की हा विषय शेतकरी आणि सरकारच्या मधला आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील जर कुठली पद्धतीची एखादी भूमिका मांडली असेल तर ती देखील शेतकऱ्यांच्या बरोबरची असली पाहिजे, शेतकऱ्यांना समाधानकारक असले पाहिजे. ही जबाबदारी मला असं वाटतं की सर्व संस्थांची आहे. आपल्यासोबत मिलिंद मुरुगकर सुद्धा आहेत. मुरुगकरजी, आता सध्याची जी परिस्थिती आहे, न्यायालयाने हस्तक्षेप केलेला आहे, समिती गठीत केलेली आहे, इथून पुढे काय चित्र दिसतं? काही पेच हा जो याच्यावर काही तोडगा सापडेल का या पेचावरती? नम्रताजी, कसं आहे की ही मुळात अविश्वास जो तयार झालेला आहे याची कारणं अशी आहेत की मुळात ज्या पद्धतीने हे विधेयक मंजूर करून घेतलं की राज्यसभेमध्ये तुम्ही आवाजी मतदानाने मंजूर करून घेणं, सिलेक्ट कमिटीकडे न पाठवणं, चर्चा पुरेशी होऊ न देणं, हा एक भाग झाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना या कायद्याच्या बाहेर घडणाऱ्या घटनांची भीती वाटते. त्यामुळे उदाहरणार्थ मोठे कॉर्पोरेट्स धान्य खरेदीत उतरतील का, हमीभावाचं संरक्षण जाईल का, हे या कायद्या बाहेरचे भीती आहे. आणि सरकारची हे जे मोठं अपयश आहे की जर शेतकरी रस्त्यावर आहेत तर शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून ही समस्यांवर तोडगा काढणे सरकारचं काम आहे. त्याच्यात अपयश आल्यावर सुप्रीम कोर्ट ते सगळं आपल्या हातात घेतं, हे खूप विचित्र आहे. म्हणजे वाटाघाटी कशा करायच्या, कोणी करायच्या, हे सुप्रीम कोर्टाने ठरवणं हेच मुळात फार विचित्र वाटतं. तिसरा मुद्दा, आणि हा महत्वाचा मुद्दा आहे की आता पाशा पटेलांनी सांगितलं अशोक गुलाटींबद्दल, पण अशोक गुलाटींनी अलीकडे सातत्याने अशी म्हणजे पाशा पटेल म्हणतात ते बरोबर आहे की कृषी मूल्य आयोगाचे ते अध्यक्ष असताना त्यांनी हमीभावाबद्दल सारखी मांडणी केली, पण अलीकडे त्यांनी जी मांडणी केलेली आहे ते सातत्याने हमीभावाची गरजच नाही अशी मांडणी करतायत. ही त्यांची प्रामाणिक भूमिका असेल, पण ती मांडण्यानंतर आता शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतील असं वाटत नाही. कारण म्हणजे पाशा पटेल जो हमीभावासाठी लढणारे आहेत, तर अशोक गुलाटींची आत्ताची मांडणी जी आहे ती हमीभावाचा काही उपयोग नाहीये आणि जी काही धान्य खरेदी होते ती फक्त 5-6% शेतकऱ्यांकडून होते. देशातील इतर शेतकऱ्यांना याचा काही फायदा होत नाही आणि ही अतिशय चुकीची मांडणी आहे. कारण याच्याबद्दल मी काउंटरही त्यांना इंडियन एक्सप्रेसला त्यांच्या लेखाला उत्तर देऊन केलं होतं. त्यामुळे हे जे आता 4 सदस्यीय आहेत त्या दोघांबद्दल ते म्हणू शकतो की शेतकरी यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे मला नाही वाटत यातून काही मार्ग निघेल, कारण शेतकऱ्यांचा विश्वास बसेल अशी जर कमिटी असती तर शक्य आहे. परंतु उदाहरणार्थ गुलाटींच्या लेखामध्ये पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की आंदोलनकर्ते हे नरेंद्र मोदींचे विरोधक आहेत. आता गुलाटी अर्थतज्ञ असतील तर त्यांनी हे राजकीय भाष्य करायला नको होतं.
त्यामुळे त्यांची क्रेडिबिलिटी ही मला संशयास्पद वाटते. तर सुप्रीम कोर्टाला जर खरंच समिती नेमायची असेल तर जास्त विश्वासार्ह, ज्यांनी याच्यावर अशी भूमिका घेतलेली ठीक नाहीये, आहे. शेतकऱ्यांवर टीका केलेली नाहीये, अशी कमी समिती नेमायला पाहिजे होती. बरं. या समितीमुळे काही होईल, शेतकरी विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही. ठीक आहे, तुम्ही जे मुद्दे मांडलेत अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मला पाशा पटेलांकडनं त्याच्यावरती उत्तर घ्यायचंच आहे. अभय देशपांडे सुद्धा आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडेही जायचंय. छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत होतो. याच मुद्द्यावरनं आपली चर्चा पुढे राहणार आहे की एखादा कायदा सुरू करताना विश्वासात घेण्यासाठीची एक प्रक्रिया असते, तो कायदा मंजूर करून घ्यायची एक प्रक्रिया असते, प्रायोगिक तत्वावर तो काही ठिकाणी राबवला जाऊ शकतो. या सगळ्याचं काय झालं, या पायऱ्या का गाळण्यात आलेल्या होत्या, यावरही उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यामुळेच ही आजची परिस्थिती आलेली आहे का, हाही प्रश्नच आहे. छोट्याशा ब्रेक नंतर याच मुद्द्यावर चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कृषी कायद्यावरती आज न्यायालयाने स्थगिती आणलेली आहे आणि त्यानंतर एक समिती स्थापन करून या पेचावरती तोडगा निघतोय का यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. तर या विषयानं आपण चर्चा करतोय. मी पाशा पटेल यांच्याकडे जाण्यापूर्वी मी अभय देशपांडेंची एक कमेंट घेणार आहे आणि मग एकत्रितपणे त्यावरती आपण पाशा पटेलांकडे जाणार आहोत. देशपांडे सर, आत्ता या क्षणाला हा प्रश्न सुटेल असं दिसण्याची काही चिन्ह आहेत का, काही आशावादी चित्र आहे का? नाही, एक निश्चित आहे की डेडलॉक जो होता, कारण सरकार आणि शेतकरी दोन्ही आपल्या भूमिकेवर मागे हटायला तयार नव्हते. अशा परिस्थितीमध्ये चर्चेच्या कितीही फेऱ्या झाल्या असत्या तर त्यातून काही निष्पन्न होणार नव्हतं. या परिस्थितीमध्ये कोर्टाला जे शक्य होतं ते कोर्टाने केलं की या कायद्याला स्थगिती दिली, म्हणजे अंमलबजावणीला, आणि एक चर्चेसाठी एक मला वाटतं की एक ग्राउंड दिलेलं आहे त्यांनी. परंतु असं आहे की ह्या 4 सदस्यांची जी समिती नेमली, ज्याचा आधीच्या आपल्या पॅनलिस्टनी उल्लेख केला, की मी त्यांना भाजपाचे समर्थक म्हणणार नाही, पण कायद्याचे समर्थक तर निश्चितपणे त्यांनी भूमिका घेतलेली आहे कायद्याच्या बाजूने. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा तोडगा किंवा त्यांची मध्यस्थी कितपत मान्य होईल हा भाग तर आहेच आहे. दुसरं असं आहे की सरकारने चर्चेच्या वेळी जी आश्वासनं दिली, ज्याचा मुरुगकरांनी आता उल्लेख केला, की काय मुख्य इश्यू काय आहेत, की APMCचं भवितव्य काय, जी मिनिमम सपोर्ट प्राइस आहे किंवा गव्हर्नमेंटच्या प्रोक्युरमेंट स्कीम आहे त्यांचं काय होणार आहे, आणि सगळ्यात मोठा विषय आहे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आहे. तर या संदर्भात ही समिती आज कुठले निर्णय घेऊ शकते? जर या समितीचा आणि या समितीचे जे समर्थक आहेत या कायद्याचे ते काही वेगळी भूमिका घेऊ शकतील असं नाही. तर या परिस्थितीमध्ये काय होईल, ज्याचा उल्लेख मगाशी सचिन सावंत यांनी केला, की ज्याच्यावर संसदेत सांगोपांग चर्चाच झालेली नाहीये, ती चर्चा होणं आवश्यक आहे. तर मग हे मुद्दे पुढे येतील. परंतु एकदा संमत झालेले कायदे आता ते परत संसदेत चर्चेसाठी कसे येतील? मग मला असं वाटतं की सरकारने जर या भूमिका घेतली, एक की बाबा कायदे चांगले आहेत, तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात आणि तुमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, तरी पण जर कायद्याच्या घाईत पास झाले असतील आणि ज्या गोष्टी तुम्ही एक ओरली चर्चेत कबूल करताय की हे असं होणार नाही, तीच आश्वासनं जर फ्लोअर ऑफ द हाऊस द्यायची असतील, त्याला काही अधिष्ठान द्यायचं असेल आणि शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसेल असं वातावरण निर्माण करायचं असेल, तर जी आश्वासनं दिली त्याचा त्या विधेयकांमध्ये समावेश करून ती दुरुस्ती विधेयकं जर आली संसदेत आणि त्याच्यावर चर्चा केली तर मार्ग निघू शकेल. पण आजच्या परिस्थितीमध्ये स्थगिती आली तरी हा डेडलॉक सुटेल अशी परिस्थिती आज तरी आहे असं वाटत नाही. पाशा पटेल जी, तरी मला काय म्हणायचं आहे की आपण अभयजींनी जे सांगितलं ते बरोबर आहे की डेडलॉक तयार झालं होतं आणि सुप्रीम कोर्ट जर म्हणत असेल की आम्हाला हा विषय समजून घ्यायचा आहे, आणि नम्रताजी खरंच मी तुम्हाला सांगतो की माझ्या एवढ्या दिवसाच्या अनुभवामध्ये की असा कोण सुप्रीम कोर्टाच्या एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसणारा माणूस जो शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून रस्त्यावर बसलेला माणूस या खुर्चीवर बसतो, असे आपले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत. आणि मग त्यांनी त्यांचा जो काही पूर्ण देशभरात शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी जो संबंध आहे, तर असे सगळे लोक त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या वतीनं त्या कमिटीमध्ये घेऊन त्या कमिटीच्या माध्यमातून ते विषय समजून घेणार आहेत. मला असं वाटतं की मी म्हणेल तीच पूर्व दिशा असं म्हणायचं काही कारण नाही. आपण जर विषय जर बघितला तर प्रश्न शेतकऱ्याचा आहे का तुमच्या अहमाचा प्रश्न आहे, याचा विचार करावा लागणार आहे. तुम्ही हा विषय आता कोण कोण काय काय बोलतोय, मला सगळ्याचे जर स्टेटमेंट जर मी जर ऐकलो तर मला हसू येतंय की पहिलं काय बोलत होते आता काय बोलत आहे, एका रात्री यांचं मत परिवर्तन कसं काय झालं, हे पहिलं काय बोलत होते. पाशा पटेलजी सरळ यामध्ये थेट प्रश्न तुम्हाला 2-3 विचारलेत मिलिंद मुरुगकरांनी सुद्धा आणि अभय देशपांडेंनी सुद्धा. पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभेमध्ये आवाजी पद्धतीनं हे विधेयक मंजूर करून घेण्यात आलं, ते मान्य नाहीये. दुसरं, सिलेक्ट कमिटी समोर हे गेलं नाही, त्याच्याबद्दल आक्षेप आहेत. आता
देशपांडे सरांनी सुद्धा सांगितलं आपल्याला की या कायद्यामध्ये सरकार जे तोंडी आश्वासनं देत आहे त्याला काहीतरी एक अधिष्ठान असेल. जर समजा अमेंडमेंट करून सरकार दुरुस्ती विधेयक आणून सरकार जर कायद्यामध्ये त्याचं ते समाविष्ट करणार असतील तर शेतकऱ्यांना मला नाही वाटत फार अडचणी काही असतील. त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याविषयी जर ते कायद्यामध्ये सहभागी होणार असतील आणि त्यांच्या मनातली जर शंका दूर होणार असेल तर मला नाही वाटत शेतकरी ऑब्जेक्ट करतील. पण याबद्दल सरकार कुठचंच पाऊल उचलताना दिसत नाहीये. नाही नम्रताजी, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं ज्या दिवशी निघाले होते त्या दिवशी त्यांनी कशासाठी निघाले होते तर फक्त आणि फक्त MSP चा कायदा करा म्हणून. आणि मग दिल्लीच्या जवळ आल्यानंतर जर गैरसमज समजा कृपया करू नका. पहिल्या दिवशीपासून गिड्डे कानून रद्द झाले पाहिजेत. गिड्डे एक मिनिट अजिबात अमेंडवरती कुठल्याही प्रकारची आमची तयारी नाही आहे. गिड्डे एक सेकंद ऐका. गिड्डे, तुम्ही बोलत असताना मी बरेच शब्द वापरलेले नाही. मी काय बोलावं हा माझं स्वातंत्र्य. तुम्ही काय बोलावं चुकीचं त्या ठिकाणी माहिती देताय म्हणून मी करेक्शन केलंय तुमचं. मी 4 महिन्यापासून या आंदोलनाच्या तयारीपासून पहिल्या दिवशीपासून आहे. गिड्डे, मी काय बोलतो ते ऐकून घ्या. माझं मत मी सांगतोय. तुम्ही म्हटलेलं मी सांगितलं पाहिजे असं काही कुठं लिहिलेलं नाही. माझं मत मी मांडायचं. तुम्ही आम्ही म्हटलेलं सांगताय की आम्ही MSP वरती बोललो होतो. MSP वरती अजिबात बोललो नाही. हे कायदेच रद्द झाले पाहिजेत हीच आमची मागणी आहे. मला जे दिसलेलं आहे, मला जे समजलेलं आहे, तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्याने बघितलं असतं तर तुम्हाला योग्य दिसलं असतं. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याने बघितलं म्हणून हे चुकीचं दिसलंय तुम्हाला. तुम्ही काय बोलायचं, तुम्ही कसं बोलायचं, तुम्ही आधी काय बोलत होते, तुम्ही आता काय बोलत होते, हे सगळ्या गोष्टी सगळ्याला माहिती आहेत. त्याच्यामुळे कृपा करून मी तुम्हाला काय सांगतोय, हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. एक मिनिट ऐकून घ्या. गिड्डे परत एकदा मी सांगतोय. गिड्डे, मी परत एकदा आपण पाशा पटेलजी अनेक मुद्दे आहेत ज्याची थेट उत्तरं खरं तर सरकारी पक्षाकडनं येणं अपेक्षित आहे. आपण ब्रेक नंतर संदीप गिंडेजी आणि सचिन सावंतांना काही बोलायचंय, दोघांकडेही जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घ्यायचा. मात्र तत्पूर्वी आपण या संदर्भात एक पोल आपल्या प्रेक्षकांकडनं मागवलेला होता आणि त्यांना आपण प्रश्न विचारलेला होता. तर पोलचं सध्या कशी मतं आहेत त्यावरती. कृषी कायद्याचा पेच ही समिती स्थापन केल्यानंतर तरी सुटेल का हा आपला प्रश्न होता. त्यावरती 34.9% लोक होय असं म्हणतायत आणि 65.1% लोक नाही म्हणतायत. लोकांना अजूनही विश्वास नाहीये की हा पेच यावरती काही तोडगा ही समिती काढू शकेल. आपण मुद्दा पुढे नेणार आहोत. छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण शेती कायद्यावरती सध्या तरी न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. मात्र हा पेच जी समिती न्यायालयाने स्थापन केली आहे ती समिती हा पेच सोडवू शकेल का याविषयी आपण उहापोह करतोय. आपल्यासोबत संदीप गिड्डे आहे जे स्वतः आंदोलक शेतकरी आहेत. त्यांना काही मुद्दे मांडायचे होते. संदीप गिड्डेजी बोला. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकारने स्वतः मान्य केलेलं आहे की हे कायदे कृषीचे नसून ट्रेड व कॉमर्स ॲक्टचे आहेत आणि कृषीचे कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे, केंद्र सरकारला नाही आहे. त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी चळवळीतली सगळी लोक त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत तर हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा झाला की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा या समितीला कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा की आदेश देण्याचा अधिकार नाही. त्या ठिकाणी कॉलम नंबर 14/7 हे सांगतोय की तुमची जमीन जी आहे ती जमीन जप्त करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. शब्दशः तसं लिहिलेलं नाही, पण उपविभागीय दंडाधिकारी जर कॉन्ट्रॅक्ट कंपनीचं, कॉर्पोरेट कंपनीचं जर नुकसान झालं तर त्या ठिकाणी महसूल अधिनियमानुसार कारवाई करू शकतो. महसूल अधिनियम हा सांगतो की तुमची जमीन जी आहे त्या ठिकाणी बोजा चढवू शकतो प्रांत. या परिस्थितीमध्ये ही समिती त्या ठिकाणी काय करू शकणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ना आम्ही स्वतः कोर्टात गेलो होतो किंवा केंद्र सरकार स्वतः त्या ठिकाणी कोर्टात गेलेलं होतं. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये दुसरं महत्त्वाचं की पाठीमागच्या वेळेला ज्या वेळेला आमची सरकारबरोबर डेडलॉक होण्याच्या अगोदर ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने स्वतः विचारलं केंद्र सरकारला की तुम्हाला इंट्रीम स्थगिती जी आहे ती देता येऊ शकते का. त्यावेळेला त्या ठिकाणी ॲडव्होकेट जनरलने सांगितलं बघायला पाहिजे. याचा अर्थ केंद्र सरकारची कुठल्याच प्रकारची तयारी नाही आहे. शेतकऱ्यांचं ना ऐकून घेण्याची तयारी नाही आहे. खाली आपली मन की बात करेंगे आणि आम्ही बोलायला तयार आहोत. अहो तुम्ही बोलायला तयार आहोत पण ऐकायला कुठं तयार आहोत. आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत या मुद्द्याला तुम्ही कशा पद्धतीनं कुठंच तुमच्याकडे उत्तर नाही ना. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनीवरती कॉर्पोरेट कंपनी जी आहे परमनंट स्ट्रक्चर उभा जर करण्यासाठी क्रेडिट घेऊ शकते. ते क्रेडिट जे आहे ज्या वेळेला कॉर्पोरेट कंपनी कर्ज नाही फेडणार त्यावेळेला शेतकऱ्याची जमीन लिलावात निघणार आहे.
कारण ज्या वेळेला परमनंट स्ट्रक्चर बनणार आहे, परमनंट स्ट्रक्चरच्या जर का त्या ठिकाणी थकबाकी असेल तर आरबीआयचा रूल असा आहे की जमिनीसहित लिलाव झाला पाहिजे. त्यावेळेला बँक थोडंच आमचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा ऍक्ट बघणार आहे, ती तर आरबीआयचा रूल बघेल. मग आरबीआयचा कोण याच्यात प्रतिनिधीच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीला ही समावेशक समिती म्हणताच येणार नाही. आणि दुसरं महत्वाचं, यातले असे काही प्रतिनिधी आहेत की ज्यांनी स्वतःहून केंद्र सरकारला पत्र लिहिलंय की आम्ही असं आहोत, आम्ही ह्या कायद्याचं समर्थन करतोय, आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या ठिकाणी येऊन तुमचं समर्थन करू, शुभेच्छा देऊ, तुम्ही आम्हाला एक गुच्छ द्या, ओके ओके. आणि अशी समिती त्या ठिकाणी कोर्ट नेमतंय. याचा अर्थ सगळे एकत्र समितीचे मेंबर, कोर्ट असू दे किंवा हे असू दे, सरकार असू दे, एकमेकाला मिळून मिसळूनच चाललाय कार्यक्रम. आंदोलनाची आमच्या धार कमी करण्याचा हा उद्देश आहे, छोटं पोरग सुद्धा सांगल. तुमचा मुद्दा लक्षात आला. सचिन सावंतांचाही मुद्दा घेऊन आपण त्यानंतर पाशा पटेल आणि मिलिंद मुरुगकर यांच्याकडे जाणार आहोत. सचिन सावंत. मी पाशा पटेलजींचं जे वक्तव्य ऐकलं आणि त्यानंतर आता गिड्डेजींचं पण वक्तव्य ऐकलं, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की पाशा पटेलांच्या वक्तव्यामधनं भारतीय जनता पक्ष आणि सरकारचा अहंकार त्यातनं दिसतो. आणि तो अहंकार या केंद्र सरकारच्या एकंदर कार्यपद्धतीमधनं दिसलेला आहे. म्हणजे एके ठिकाणी ज्या वेळेला शेतकऱ्यांबरोबर चर्चा चालू असताना मन की बात मध्ये हे कायदे योग्य आहेत असं सांगत राहणार पंतप्रधान, त्याचबरोबर त्यानंतर त्यांना डाव्या चळवळीशी जोडणं, नंतर त्या ठिकाणी त्यांना नक्षलवादी म्हणणं. म्हणजे आपण आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा फडणवीस सरकार होतं त्यावेळेला जो मोर्चा निघाला होता शेतकऱ्यांचा, त्याला नक्षलवाद्यांचा मोर्चा म्हणून म्हणलं गेलं होतं. ही वस्तुस्थिती कार्यपद्धती आहे. आणि एकंदरच ज्या पद्धतीचे अत्याचार या कालावधीमध्ये झाले की 65 लोक मेलेले आहेत, त्याच्या लक्षात घ्या, शहीद झालेले आहेत खऱ्या अर्थानं. त्याच्यावरती एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये पाण्याच्या फवारे सोडल्यापासून सगळे अत्याचार झाले. आणि हे वस्तुस्थिती, ही परिस्थिती असताना सरकार कुठलंही विनम्र असण्याची आवश्यकता आहे. त्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण लोकांसाठी कायदे करतो. मी आठवण करून देतो, अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं आणि युपीएचं सरकार असताना जो जनलोकपाल विधेयकाच्या संदर्भातला मसुदा, म्हणजे एक लक्षात घ्या, कुठल्याही कायद्याचा मसुदा हा अधिकार जो असतो तो सरकार बनवण्याचा अधिकार असतो, सरकारचा अधिकार असतो. असं असताना युपीए सरकारनं त्यावेळेला हा मसुदा बनवण्याचं कामही या 5 जणांच्या समितीला सोपवलं होतं. म्हणजे विनम्रता त्याला म्हणतात. दुसरीकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की 65 माणसं गेल्यानंतर देखील हे सरकार मागे हटायला तयार नाही. आणि एकंदरच त्यांनी सांगितलं की 18 ज्या काही हे आहेत त्याच्यामध्ये संशोधन करतो, 18 ठिकाणी संशोधन करण्याची तयारी दर्शवली आहे. लक्षात घ्या, जर 18 ठिकाणी एखाद्या कायद्यामध्ये किंवा 3 कायद्यांमध्ये संशोधन करण्याची तयारी सरकार दर्शवतंय, याचा अर्थ सरकारतर्फे मान्यता आहे की या संदर्भामध्ये चुका आहेत या कायद्यामध्ये. जर चुका आहेत तर ते का चुका राहिल्या याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं पंतप्रधानांनी आता जनतेसमोर येऊन माफी मागितली पाहिजे. त्यांनी एकदाही पुढे आले नाहीत, एकदाही शेतकऱ्यांशी चर्चा केलेली नाही. आणि मग पंतप्रधान स्वतःला समजतात कोण? ते काय शहनशाह लागले का? हे मोदीशाही नाही, लोकशाही आहे. आणि त्यावेळेला कडाक्याच्या थंडीमध्ये इतके हजारो लोक तिथे रस्त्यावर बसलेले आहेत, कडाक्याच्या थंडीमध्ये मरतायत. आणि अशा वेळेला पंतप्रधान मन की बात करतायत. हा जो विरोधाभास आहे हा निश्चितपणे लोकांना त्या ठिकाणी जाणवतोय. दुसरीकडे ज्या संस्थांचं त्या संदर्भामध्ये विश्वासार्हता यांनी ढासळवलेली आहे, त्याचा देखील मोदी सरकारच्या गेल्या 6 वर्षाच्या कार्यपद्धतीमध्ये मूळ आहे. लक्षात घेतलं पाहिजे. लोकांचा कुठल्याही संस्थेवर विश्वास राहिला नाही. तिकडे सगळे मोदींचेच मुखवटे आहेत असं वाटतं. आणि म्हणूनच गिड्डे साहेब अशा तऱ्हेनं बोलतायत की आंदोलकांना कुठल्याही समितीबद्दल विश्वास का वाटत नाही, याचंही उत्तर दिलं पाहिजे. कारण सगळ्या संस्थांची विश्वासार्हता ढासळण्याचं काम या 6 वर्षात मोदी सरकारनं केलंय, ज्याचा खऱ्या अर्थाने जनमानसामधला विरोध व्हायला लागलेला आहे. विरोधकांची भूमिका संपूर्णपणे त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना असं वाटतं की माध्यमांमध्ये आमचा कंट्रोल आहे, सोशल मीडियामध्ये आमचा कंट्रोल आहे, सगळ्या पद्धतीने आम्ही नॅरेटिव्ह जे करू शकतो ते योग्य तऱ्हेने चालू शकतं, लोकांना पटून जाईल. आणि आमची एवढी लोकप्रियता झालेली आहे आणि ती लोकप्रियता लोकांवर टिकलेली आहे. सचिन सावंत, तुमचा मुद्दा लक्षात आला. एकत्रित म्हणजे मिलिंद मुरुगकर आणि आता संदीप गिड्डेजी आणि सचिन सावंत या तिघांनी जो मुद्दा मांडला त्यातलं जर सार आपण काढायचं झालं, तिघांचंही म्हणणं असं आहे की हे कायदे बनवताना सरकारने घाईघाईमध्ये हे कायदे बनवले, घाईघाईमध्ये ते मंजूर केलेले आहेत. आणि आता ज्या पद्धतीने ह्या मीटिंग्समध्ये 18 गोष्टींवरती जर बदल करण्याची तयारी जर सरकार दाखवत असेल तर खरंच यामध्ये घाई झालेली आहे का? पाशा पटेल, काय आपण सांगाल? घाईघाईचा आरोप होतोय. त्यांनी एक लक्षात घ्या की मुरुगकरजी मी येते आपल्याकडे, बोला पाशा पटेलजी. घाई म्हणणं चुकीचं आहे. गेल्या 20 वर्षापासून बऱ्याच कमिट्या आणि त्या कमिटीचे अहवाल त्याच्यामधून हे विषय तयार झालेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या वेळेस ही जी कमिटी यायच्या आधी 7 मुख्यमंत्र्यांची कमिटी होती. पाशा पटेलजी, कृषी कायदे आहेत, हे केवळ कमिटीच्या अहवालावरती आपण करू शकतो का? त्याची प्रायोगिक तत्वावर साधारण कुठेतरी एक राबवण्यात यावे अशी एक अपेक्षा असते की ग्राउंड रियालिटी त्याची काय असेल त्या कायद्यांची हे आपण तपासून पाहिलं का? काही सर्वे केला का त्याबद्दल? एक मिनिट ऐकून घ्या. हे कायदे एका रात्रीत तयार झालेले नाहीत.
याच्यावर चिंतन झालेलं आहे, मनन झालेलं आहे. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या कमिट्यांनी घेतलेल्या निर्णयातून हे 3 विधेयक आलेले आहेत. एका फक्त नरेंद्र मोदीच्या सरकारमुळे नाही, हे 3 विधेयक यायच्या आधी 7 मुख्यमंत्र्यांची कमिटी कोरोनाचाच होती. मुहूर्त तुम्हाला हे कायदे लागू करण्यासाठी भेटला होता. आणि ऐकून घ्या, त्यांच्याकडे बहुमत आहे हो. पाशा पटेलजी, एकच सांगा, तुमच्याकडे बहुमत आहे ना, मग चर्चा करायला घाबरलात का? एवढंच म्हणताय मी. संसदेमध्ये चर्चा करायला का घाबरला? कोरोनाचाच मुहूर्त कसा तुम्हाला भेटला? कोरोनाचाच मुहूर्त कसा भेटला? संसदेचं हिवाळी अधिवेशन तुम्ही रद्द का केलं? कोरोनाच्या नावाखाली रद्द केलं. 2,20,000 शेतकरी विना मास्क त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना कोरोनाची भीती नाही आहे. तुम्हाला खासदारांनाच कुठनं भीती वाटली? तुम्ही अधिवेशन का रद्द केलं? हिवाळी अधिवेशन तुम्ही भीताय का? चर्चा करायला का भीताय? जनतेसमोर येण्यासाठी का भीताय? मग नाही, एक नम्रताजी बोला, पाशा पटेलजी बोला. मग एक काम करायला जरा अहो, तिथं तुम्ही येताय सुजानपूरच्या सभेमध्ये, नरेंद्र मोदी तुमचे दादांत खोटं सांगताय. गिड्डेजी, आपण पाशा पटेलांचं म्हणणं ऐकूया. संदीप गिड्डेजी, आपण पाशा पटेलांचं म्हणणं ऐकूया. पाशा पटेलजी बोला, थोडक्यात, माझ्याकडे वेळ कमी आहे. गिड्डे, आपण कोण कुठं राहतो, काय राहतो, काय करतो सगळ्याला माहितीये. कृपा करून माफ करा मला दुसरं काही बोलायला लावू नका. मी तुम्हाला विनंती करला. पाशा पटेल, आपला मुद्दा मांडा, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही बोलत असताना एक ब्रश शब्द मी काढलेला नाही. त्याच्यामुळे मी काय बोला, तुम्ही कोण ठरवणार आहे? बोला ना मग. मी तुम्हाला सांग, मग ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. आता हे जे 3 विधेयक आलेले आहेत, या विधेयकाच्या आधी 7 मुख्यमंत्र्यांची कमिटी होती. त्याच्यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री सुद्धा होते. मला असं म्हणायचं आहे की मग त्यावेळेस त्यांनी तो काय विरोध केला नाही? सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सह्या कशासाठी आल्या त्याच्यावर? का फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या त्या कमिट्या होत्या का? आणि म्हणजे मुख्यमंत्री होते का? सगळ्या पक्षाचे जे राज्य आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्री त्याच्यामध्ये होते. त्यावेळेस त्यांनी विरोध केलेला होता. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, जर सरकार म्हणत असेल सुधारणा सुचवा, तर सुधारणा सुचवा ना. मग सुधारणा सुचवा, रद्द करा कशासाठी म्हणताय? जर सुधारणा तुम्हाला माहिती असतील, एक गोष्ट आहे की सगळ्यांनी कंपल्सरी हे करार शेती केली पाहिजे, असं कुठं उल्लेख आहे का? अजिबात नाही. ज्याची इच्छा आहे त्यांनी करा, नाही तर नका करू. आणि नाहीतरी दुसरी गोष्ट कशी आहे की सध्या 40% शेतकरी आपल्या गावामध्ये करार शेती करतात. मुद्दा असा आहे पाशा पटेलजी, यामध्ये मुद्दा असा आहे की बाजार समितीबद्दल शेतकऱ्यांनी काही मुद्दे मांडले, त्याविषयी सरकार मौखिक आश्वासन देतंय हो, पण त्याला एक ठोस असं अधिष्ठान काय, कायद्याच्या चौकटीमध्ये त्याचं काय अस्तित्व आहे, हा प्रश्नच आहे. आपल्याकडे तोंडी दिलेली आश्वासनांचं काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे पाशा पटेलजी. मग त्यावरती ही कागदावर आणण्यासाठी, त्याला कायद्याचं एक अधिष्ठान देण्यासाठी सरकार का एक पाऊल पुढे घेत नाही की आम्ही अमेंडमेंट आणण्याची तयारी करतोय, मुद्दे आपण कोणकोणत्या अमेंडमेंट्स आपण आणायच्या याच्यामध्ये त्याच्यासाठी चर्चा करूया, का सरकार एक पाऊल घेत नाही? नम्रता मॅडम, मला तुम्हाला सांगायचं आहे की या देशाला शेतकरी आंदोलन महाराष्ट्राने शिकवलेलं आहे. 15 दिवस एका शहरामध्ये पेपर मिळाला नाही, अशा पद्धतीचा राग शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये रस्त्यावर येऊन दाखवलेला आहे. मला भाजपच्या काळात सुद्धा खूप शेतकरी रस्त्यावरती आलेले होते. मुद्दा असा आहे की जसं ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी एक पाऊल मागे घ्यायची याची अपेक्षा ठेवतो ना, त्याच पद्धतीने सरकारने सुद्धा चर्चेसाठी पाऊल आपलं सकारात्मक आहे हे दाखवलं पाहिजे. विश्वास अजून वाटत नाहीये सरकारला, त्याबाबत सरकार काय पावलं उचलणार हाही मुद्दाच आहे. मी मिलिंद मुरुककरांची एक क्विक कमेंट घेते, त्यानंतर माझी ब्रेकची वेळ असेल. मुरुककरजी, आपल्याला काही मुद्दा मांडायचा होता? नाही, मला पाशा पटेल जे म्हणाले ना की आता का विरोध होतो, तेव्हा का नाही आला, त्याचं उत्तर मी थोडक्यात देऊ इच्छितो. बघा, केंद्र सरकारने काय केलंय की खरं तर हे सगळ्या सुधारणा या सगळ्या राज्यांमध्ये होत आलेल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये आता कोणताही खरीददार कुठेही जाऊ शकतो, त्याला कुठल्याही एपीएमसीचं बंधन नाहीये. प्रायव्हेट मार्केट्स यार्डसह सुरू झालेले आहेत. म्हणजे या सुधारणा कुठल्याही कोणीही विरोध न करता सुरू झालेल्या होत्या. केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे काय केलं की या सगळ्या बाजारपेठेच्या नियमनाचे अधिकार हे राज्य सरकारांचे काढून घेतले. राज्य सरकारांचं रेग्युलेशनचं एरिया फक्त मार्केट यार्ड ठेवलंय, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे संबंध, केंद्र सरकारची ही जी कृती आहे ती संशय उत्पन्न करणारी ठरते आणि विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये त्याला आणखीन वेगळं डायमेन्शन आहे. त्यामुळे जर ही सगळी प्रक्रिया पाशा पटेल म्हणतात तशी चालू होती तेव्हा कोणाचा विरोध नव्हताच. पण जेव्हा केंद्र सरकार अध्यादेश आणून राज्य सरकारांचं रेग्युलेशन, म्हणजे हा बाजारपेठेचं नियमन, रेग्युलेशन म्हणतो, नियंत्रण नाही, रेग्युलेशन करण्याचे अधिकार काढून घेतले आणि राज्य सरकारनं सांगितलं की तुमचं रेग्युलेशनचा एरिया फक्त मार्केट यार्डच असेल.
इथे सगळा संशय निर्माण होतो. आणि त्याचबरोबर शांताकुमार कमिटी जी केंद्र सरकारने नेमली, त्यांनी म्हटलं की अन्न महामंडळ खलास करा, आता तुम्ही प्रोक्युरमेंट शेतकऱ्यांच्या हमीभावाचे प्रोक्युरमेंट कमी करा, हे सगळं, आणि पीडीएसचं कव्हरेज कमी करा, हे सगळं केंद्र सरकारच्या कमिटीने मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये गुलाटींचा रोल मोठा होता. तेव्हा हे, आणि त्याचबरोबर मग कॉर्पोरेट सेक्टरचं धान्य क्षेत्रामध्ये उतरणं, हे सगळे जे मुद्दे आहेत ना, या मुद्द्यामुळे एक प्रचंड अविश्वास निर्माण झाला आहे आणि तो साधार आहे असं मला वाटतं. त्यामुळे पाशा पटेल ते म्हणतात ते खरं आहे की आतापर्यंत ही प्रक्रिया चालूच होती, पण मग हे विधेयक आणून जे काही केलं तुम्ही, राज्य सरकारांचे अधिकार काढून घेतले आणि दुसरीकडे या प्रक्रिया दिसतात, त्यामुळे शेतकऱ्यांना एक साधार भीती वाटते असं माझं मत आहे. आणि ती भीती वाटण्याचं कारणच पुन्हा त्याला दुजोरा कशामुळे मिळाला, ज्या पद्धतीने विधेयक कायदे मंजूर करून घेतले याच्यामुळे मिळालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे केलेली मोठी अविश्वास स्वतःबद्दल निर्माण केला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्याला चर्चा अजूनही पुढे न्यायचे काही मुद्द्यांवरती, की आता जरी कितीही म्हटलं की न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर डेडलॉक तुटलेला आणि चर्चा पुढे सुरू होईल, मात्र ही चर्चा कोणी ना कोणीतरी यामध्ये एक पायरी खाली घेतल्याशिवाय किंवा जे पाणी वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिल्याशिवाय ही चर्चा पुढे जाऊ शकणार नाहीये. त्यासाठी काय करता येईल, छोट्याशा ब्रेक नंतर या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. पाहता एबीपी माझा. ब्रेक नंतर या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकपूर्वी मिलिंद मुरुगकरांनी बोलताना महाराष्ट्रातल्या सुधारणांचा एक पुसटसा उल्लेख केला. माझा गिड्डेजींना प्रश्न आहे, गिड्डेजी, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सुधारणा होतात, अशा प्रकारच्या काही नवे नियम बनतात, महाराष्ट्रातला शेतमाल बाहेरच्या राज्यामध्ये विक्रीसाठी परवानगी देण्यात येते, त्यावेळेला आपल्या राज्यामध्ये तितकासा विरोध होताना दिसत नाही, तशा ताकदीची आंदोलनं उभी होताना दिसत नाही, आणि केंद्राने निर्णय घेतला तर मात्र त्याचा कडकडून विरोध केला जातोय. अशी भूमिका का होते की सगळं नियंत्रण केंद्राच्या हातात गेलंय, त्यासाठीचा हा राग आहे? नाही, पहिला मुळात मुद्दा असा आहे की हे कायदे करण्याचा अधिकारच राज्य सरकारांचा आहे, केंद्र सरकारकडे कृषी हा विषयच येत नाही. दुसरा महत्वाचा, जे पाशा पटेल साहेब म्हटले की त्या ठिकाणी बाजार समित्या चालू राहतील, हे कायदे लागू झाल्यानंतर 48 बाजार समित्या मध्य प्रदेशमधल्या बंद पडलेल्या आहेत. आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात कुठेही माल विकू शकतो. हे 1984 पासून आहे. 1984 पासून राजीव गांधींनी तो कायदा केलाय की आम्ही आमचा शेतमाल भारतभरामध्ये कुठल्याही बाजार समितीमध्ये विकू शकतो, कारण आमच्याकडे ते बेंचमार्किंग असते. आज आम्ही पेरिशेबल जे आहे, म्हणजे नाशवंत फळे भाजीपाला जो आहे, भाजीपाला नियमनमुक्ती केली. आम्ही महाराष्ट्रामध्ये भाजीपाला कुठेही विकू शकतो. परंतु दुसरीकडे त्यांनी विदेश व्यापार अधिनियम लागू करून कांद्यावरती निर्यात बंदी लावली. म्हणजे नियतीमध्ये ह्यांच्या खोट असल्यामुळं भविष्यामध्ये हाय ते एक्झिस्टिंग नेटवर्क जे आहे बाजार समित्याचं, हे देखील बंद होणार आहे. याचं द्योतक काय नाही. हे मी उदाहरण देतोय ना, कांद्यावरती तुम्ही बंदी लावताय म्हणजे कुठं तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिलं? पाशा पटेलजी, थोडक्यात माझ्याकडे वेळ कमी आहे. एका ओळीमध्ये ऐकून घ्या की कांद्याला जीवनावश्यक वस्तूचा कायदा लावल्यानंतर ती अ ब क ड 3 विषय त्याच्यामध्ये घेतले. एक म्हणजे की नैसर्गिक परिस्थितीमध्ये नैसर्गिक संकट जर आलं तर पुन्हा आम्ही जुन्या कायद्याचा आधार घेऊ. नंबर 2, युद्धजन्य परिस्थिती आली तर आम्ही कायद्याचा आधार घेऊ. आणि नंबर 3, दुप्पट जर भाव झाले तर. एक गोष्ट लक्षात घ्या, यावर्षी कांद्यामध्ये जी काही गडबड झाली, निवडणूक आली, बिहारची निवडणूक ऐकून तर घ्या ना. गिटे तुम्ही बोलताना मी बोललो का? पाशा पटेलजी आपला मुद्दा मांडा. वेळ कमी आहे. पाशा पटेलजी मुद्दा मांडा. गिड्डेजी, आपण त्यांचा मुद्दा ऐकूया. या वर्षी खरीपामध्ये सगळ्या देशामध्ये अति पावसामुळे कांद्याच्या पिकाची नासाडी झाली. नंबर 1. नंबर 2, होलसेल मध्ये जवळपास 37% आणि रिटेल मध्ये 43% कांद्याचे दर वाढल्यामुळं तो निर्णय घेणं जड अंतकरणाने भाग पडलं. जड अंतकरणाने म्हणतोय मी. एक मिनिट लक्षात घ्या, हा निर्णयच कोण करत नव्हता. या कायद्याला हात कोण घालायला तयार नव्हता. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी लाट्याकाट्या खाल्लेले. ते आता निर्णय घेतलेल्या पहिल्याच वर्षी असं घडलेलं आहे. आणि मग मी काय म्हणतो की पूर्णपणे सरकार याच्यातून निघाल ना, संधी तर देऊत. पहिल्याच वर्षी निर्णय मुद्दा असा आहे ना पाशा पटेलजी, कायदा दिसताना कागदावरती ताकदवान दिसतोय, मात्र त्याला आपण आयडियल कंडिशन असं म्हणतो. आयडियल कंडिशन मध्ये तो ताकदवान दिसेलही, मात्र ग्राउंड रियालिटी काय आहे, ज्यावेळेला प्रत्यक्षात जमिनीवरती हा कायदा राबवण्याची वेळ येईल त्यावेळेला परिस्थिती काय असेल, याबद्दल कुठेतरी अविश्वासाची भावना आहे. अगदी शेवटचं वाइंड अप कमेंट मी अभय देशपांडेंकडे घेते. देशपांडे सर, डेडलॉक सुटला असं जरी या क्षणाला वाटत असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांचा एकूणच हे आंदोलन सुरू ठेवणार आणि त्यांचा कडक पवित्रा
बघता बघता हा डेडलॉक काही फार काळासाठी सुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही. पुढे जायचं कसं यातनं? नाही, पुढे जाण्याचा एकच मार्ग असू शकतो या परिस्थितीमध्ये की ज्या सुधारणा करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे त्याच सुधारणांसहित हे कायदे पुन्हा आणावे लागतील. त्याच्यासाठी तशी भूमिका घ्यावी लागेल. दुसरं असं आहे की जरी कमिटी नेमली असली तरी ही कमिटी फक्त वेळ मला वाटतं मारून नेऊ शकेल, कारण या कमिटीचा निर्णय शेतकऱ्यांना मान्य होईल असं आत्ता तरी दिसत नाही. म्हणजे आंदोलनातली धग काढण्यासाठी जर या कमिटीचा वापर होईल असं जर विचार कोणी करत असेल तर त्या दृष्टीने मला वाटतं रणनीती होईल. एक निश्चित आहे की पुन्हा असं आंदोलन उभं राहील अशी खात्री देता येत नाही. आपण अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून अनेक आंदोलनं बघितली असतील, परंतु शेतकऱ्यांनी यावेळेस त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं कायद्यामध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतली तर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग निर्माण होऊ शकेल. केवळ समितीच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल असं काही वाटत नाही. म्हणजे थोडक्यात मुद्दा या ठिकाणी आहे तो विश्वासाचा, आणि तो विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची, आणि सरकारच्या गोटातून त्या दृष्टीनं जशी सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात होईल मला वाटतं तसा हा डेडलॉक सुटायला काही हरकत नाहीये. अर्थात हे चित्र आपल्याला कधी बघायला मिळेल ते मात्र या क्षणाला आपण काही सांगू शकत नाही आहोत. मात्र तुर्तास आता शेतकऱ्यांनी तर निर्णय घेतलेला आहे हे आंदोलन सुरू ठेवण्याचा. पुढे नजीकच्या काळात काय होतंय हे आपल्याला पाहायला मिळेलच. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. माझा विशेषमध्ये थांबण्याची वेळ झाली, मात्र तत्पूर्वी आम्ही या संदर्भात प्रश्न विचारला होता सर्व प्रेक्षकांना आणि त्याचं उत्तर काय दिलेलं आहे शेतकऱ्यांनी सर्व प्रेक्षकांनी. तर समिती स्थापन केल्यानंतर तरी हा कृषी कायद्याचा पेच सुटेल का, तर त्यामध्ये 32.4% लोक म्हणतात होय आणि 67.6% नागरिकांनी उत्तर दिलेलं आहे नाही. अजूनही या समितीबद्दल लोकांच्या मनात काही विश्वास आलेला दिसत नाहीये. पुढे काय होतं हे चित्र आपल्याला दिसेलच. माझा विशेषमध्ये सध्या इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.